नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आदिवासी विकास विभाग भरती 2026 या अनुषंगाने चौकीदार गट ड ही जी 478 पदांची जाहिरात आली होती. आता त्याचं सुधारित वेळापत्रक जाहीर झालं होतं काही दिवसांपूर्वी. आता त्याची परीक्षा जी आहे ही उद्यापासून म्हणजेच 28 जुलैपासून सुरू होत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता हॉल तिकीट तुमचे आलेले आहेत. आता काही परीक्षा सेंटरचे त्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे. त्या संबंधीचं एक सुधारित तुम्हाला नोटीस जारी करण्यात आली होती कालच्या दिवशी. तर त्या संबंधीची सुद्धा माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. नेमकं कुठल्या प्रकल्पाची परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे, सेंटर कुठले चेंज झालेले आहेत आणि तुम्हाला हॉल तिकीट जर तुम्ही व्यवस्थित डाउनलोड केलं असेल तर त्यामध्ये उमेदवारांसाठी काही सूचना देण्यात आलेल्या आहेत. तर त्या सूचना सुद्धा ग्राफिकच्या माध्यमातून आपण थोडक्यात या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. बघा विद्यार्थी मित्रांनो, आदिवासी विकास या विभागांतर्गत जाहीर सूचना म्हणजे 26 जुलैचे हे आपण या ठिकाणी पत्रक बघू शकतो. याच्यामध्ये तुम्हाला दोन सूचना देण्यात आलेल्या आहेत. सूचना क्रमांक 1, बघा, आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूर कार्यालयाकरिता ज्या उमेदवारांनी अर्ज केलेला आहे त्यांची परीक्षा 28 जुलैला दुसऱ्या शिफ्टमध्ये होणार होती. ओके, परंतु सदर परीक्षा केंद्रामध्ये व दिनांकात बदल करण्यात येत असून सदरची परीक्षा 2 ऑगस्ट 2026 रोजी शिफ्ट 1 या सकाळी 10 वाजता घेण्यात येईल, याबाबतची नोंद घ्यावी. ओके, आणि त्याचे जे ऍडमिट कार्ड आहेत ते डाउनलोड करून घ्यावे. तुम्हाला अपडेटेड तुम्हाला ऍडमिट कार्ड आलेले असतील. आता चंद्रपूर जिल्ह्यासाठी जी परीक्षा होणार होती उद्या 28 जुलैला सेकंड शिफ्टला, तर त्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे. ती परीक्षा आता होणार आहे तुमची 2 ऑगस्टला, लक्षात घ्या. ज्याही विद्यार्थी मित्रांनी फॉर्म भरला असेल चंद्रपूरसाठी त्यांनी आता अपडेटेड ऍडमिट कार्ड डाउनलोड करा. तुम्हाला त्या ठिकाणी सुधारित तुमचे जे काही परीक्षेचा दिनांक आहे तो आलेला असेल आणि सुधारित तुमचं परीक्षेचा त्या ठिकाणी सेंटर दिलेला असेल. त्याच्यानंतर सूचना क्रमांक 2 तुम्हाला देण्यात आलेली आहे, ती पण लक्षात घ्या. आता उर्वरित प्रकल्पांतर्गत ज्या परीक्षार्थ्यांना दिलेल्या परीक्षा केंद्र पसंती क्रमांका व्यतिरिक्त बरेच लांबचे परीक्षा केंद्र मिळालेले आहेत त्यांचा विचार करण्यात येऊन यापूर्वीच्या दिलेल्या परीक्षा केंद्रामध्ये बदल करण्यात येत आहे, परंतु परीक्षेच्या दिनांकात बदल होणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी मागणी केली होती की त्यांनी परीक्षा सेंटर जे दिलेलं होतं ते न देता त्यांना लांबचं परीक्षा सेंटर आलं होतं. अशा बऱ्याच विद्यार्थ्यांच्या बाबतीत घडलं होतं. तर त्यात पण आता सुधारणा करून तुम्हाला जवळचं परीक्षा सेंटर पुन्हा अपडेटेड देण्यात आलेलं आहे, लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही पुन्हा एकदा नव्याने ऍडमिट कार्ड डाउनलोड करा आणि तुमच्या परीक्षेचा जो काही दिनांक आहे त्यात कोणताही बदल होणार नाहीये. फक्त तुम्हाला अपडेटेड तुमच्या जवळचं परीक्षा केंद्र उपलब्ध करून दिलेले आहेत. त्यामुळे ऍडमिट कार्ड डाउनलोड करा. ऍडमिट कार्ड मध्ये सुद्धा तुम्हाला बदल करण्यात आलेला आहे. एक QR तुम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे. त्यामुळे अपडेटेड तुम्ही ऍडमिट कार्ड परीक्षेला जाताना घेऊन जायचं आहे. आता आपण बघूया की तुम्हाला परीक्षेला जाताना साधारणतः कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची ही आपण थोडक्यात समजून घेऊया. आता ही जी परीक्षा आहे चौकीदार गट, आता याचं जे परीक्षेचं स्वरूप आहे MCQ पॅटर्नने परीक्षा होणार आहे, म्हणजेच वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षा असणार आहे. एका प्रश्नाला 1 गुण असणार आहे, म्हणजे तुम्हाला कुठलंही यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाहीये, लक्षात घ्या. एका प्रश्नासाठी 1 गुण असेल आणि पूर्णपणे परीक्षा ही मराठी भाषेमध्ये होणार आहे, लक्षात घ्या. प्रश्नपत्रिका पूर्ण ही मराठी असणार आहे. ओके, पुढे बघा. आता ही परीक्षा जी आहे ही ऑनलाईन स्वरूपात होणार आहे. आता याच्यासाठी तुम्हाला जेव्हा परीक्षेला जाताना नेमके कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची. आता केंद्राची पाहणी, तुमच्या ऍडमिट कार्डवर जे तुम्हाला केंद्र दिलेलं आहे ते केंद्र व्यवस्थित तुम्ही शक्य झाल्यास काही विद्यार्थ्यांना ज्यांना शक्य त्यांनी 1 दिवस अगोदर तुम्ही जाऊन बघा, जेणेकरून घरापासून तुम्हाला पोहोचण्यास किती वेळ लागतो हे तुम्हाला लक्षात येईल. त्या वेळेच्या आत तुम्ही परीक्षा केंद्रावरती पोहोचायचं आहे. दुसरी गोष्ट, आता तुम्हाला त्याची जी काही व्यवस्था आहे ही स्वतः करायची. त्याचा प्रवासाचा जो काही TADA हा कुठलाही तुम्हाला मिळणार नाहीये, लक्षात घ्या. त्याच्यानंतर प्रवेशपत्र जे आहे हे A4 आकाराच्या कागदावर प्रवेशपत्र डाउनलोड करून त्याच्यात तुम्हाला 2 प्रिंट घेऊन जा, लक्षात घ्या. एक तुम्हाला तिथे परीक्षा झाल्यावर तुमची जमा होणार आहे आणि दुसरी तुमच्याकडे एक एक्स्ट्राची असणं गरजेचं आहे. त्यामुळे प्रवेशपत्र तुम्ही प्रॉपर घेऊन जा. त्याच्यानंतर तुम्हाला जे काही अधिकृत SMS किंवा ईमेलच्या माध्यमातून तुम्हाला त्या विभागाकडून काही नोटीस किंवा SMS आला असेल तर त्या गोष्टी व्यवस्थित चेक करून तुम्ही त्या पद्धतीने फॉलो करा. आता तुम्हाला प्रवेशपत्रासोबत तुम्हाला ओळखपत्र पण घेऊन जायचंय. कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला लागणार आहे लक्षात घ्या. मूळ प्रवेशपत्र, त्याचे व्यवस्थित प्रिंट आउट काढा. ब्लॅक अँड व्हाईट असेल तरी चालेल, हरकत नाही. मूळ फोटो ओळखपत्र, आता ओळखपत्र कोणतं लागणार आहे तेही मी तुम्हाला सांगतो. त्याच्यानंतर ओळखपत्राची झेरॉक्स. ओके, म्हणजे ओरिजिनल तुम्हाला जे काही ओळखपत्र आहे ID प्रूफ ते तुम्हाला ओरिजिनल पण सोबत असणं गरजेचं आहे आणि त्याच्या 2 झेरॉक्स पण सोबत असणं गरजेचं आहे. बघा, या 3ही कागदपत्रांशिवाय परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही. प्रवेशपत्र काही लिहिल्यास गैरप्रकार मानला जाईल. म्हणजे तुमचं प्रवेशपत्रावरती तुम्ही कुठल्याही प्रकारची खाडाखोड किंवा पेनाने कुठल्या गोष्टी तुम्ही लिहायच्या नाहीयेत. व्यवस्थित जे तुम्ही डाउनलोड केलेलं आहे ते ऍज इट इज तुम्हाला परीक्षेला घेऊन जायचंय. आता तुम्हाला वैध ओळखपत्रे कोणती लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला पॅन कार्ड चालणार आहे,
कायमस्वरूपी वाहन चालक परवाना म्हणजेच तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स तुम्हाला चालेल, मतदार ओळखपत्र चालेल, पासपोर्ट चालेल, आधार कार्ड चालेल. यापैकी कोणतंही ओळखपत्र तुम्ही घेऊन जाऊ शकता. अवैध ओळखपत्रे म्हणजे रेशन कार्ड किंवा लर्निंग लायसन्स चालणार नाही, स्मार्ट कार्ड चालणार नाही, मोबाईलमधील स्कॅन फोटो असेल तर तो सुद्धा चालणार नाही. ओरिजिनल तुमच्या हार्ड कॉपी तुमच्या हातात असणं गरजेचं आहे आणि तुमच्या ओळखपत्राची केवळ एकच झेरॉक्स असेल तर नाही, तुम्हाला 2 झेरॉक्स घेऊन जायचे आहे. ओके. त्याच्यानंतर बघा, आता बऱ्याच महिला वर्गाच्या नावामध्ये बदल आहे किंवा काही विद्यार्थ्यांचे जे काही पुरुष उमेदवार आहेत त्यांच्या नावात स्पेलिंग मिस्टेक आहे. अशा उमेदवारांनी काय काळजी घ्यायची ती पण लक्षात घ्या. आता प्रवेशपत्र आणि ओळखपत्रावरील नाव तंतोतंत जुळते का हे तुम्हाला अगोदर चेक करायचंय आणि त्यात जर बदल असेल तर बघा, आता तुम्हाला जर त्यात कुठलाही बदल नसेल तर थेट तुम्हाला परीक्षा सेंटरमध्ये प्रवेश दिला जाईल. परंतु जर एखादी विवाहित महिला आहे आणि त्यांच्या नावात बदल असेल तर तुम्हाला विवाह नोंदणी प्रमाणपत्र किंवा गॅझेट सोबत घेणं तुम्हाला आवश्यक आहे. तुम्हाला ते लागणार आहे, लक्षात घ्या. आणि एखाद्या पुरुष उमेदवाराच्या नावात बदल असेल, समजा उदाहरणार्थ कुठलाही बदल असेल, जसं प्रदीप नाव आहे तुमचं आणि प्रदीपचं एखाद्या तुमच्या हॉल तिकीटवर प्रदीपराव झालेला असेल तर त्याचं तुम्हाला गॅझेट तुमच्या सोबत असणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. त्याशिवाय तुम्हाला प्रवेश दिला जाणार नाही, लक्षात घ्या. हे डॉक्युमेंट म्हणजे विवाहित महिला उमेदवारांना विवाह नोंदणी क्रमांक प्रमाणपत्र, मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅझेट दोघांपैकी एक तुम्हाला गोष्ट लागणार आहे. आता त्यामध्ये उमेदवारांच्या सूचनेमध्ये काही बेसिक तुम्हाला जो काही पेहराव आहे त्याबद्दल पण काही सूचना देण्यात आलेल्या आहे. तुमचा परीक्षेला जाताना जो ड्रेस कोड आहे हा अतिशय साध्या पद्धतीने असायला पाहिजे. त्यानंतर स्लीपर आणि सँडल त्यांनी म्हटलेलं आहे, शक्यतोवर स्लीपर सँडल घालून जा. मोठी बटणे असतील, बॅचेस असतील, ब्रुचेस असतील, असे कुठलेही ड्रेस कोड तुम्ही पेहराव करू नका. त्यानंतर बूट आणि सॉक्स शक्यतोवर त्यांनी मनाई केलेली आहे, त्यामुळे तुम्ही स्लीपर आणि सँडल घालून गेलात तर अतियोग्य असेल. त्यानंतर जे पारंपरिक आणि धार्मिक पोशाख परिधान केलेल्या उमेदवारांनी तुम्हाला त्या ठिकाणी तुमची जी काही चौकशी होणार आहे त्यासाठी तुम्हाला वेळेच्या आत त्या ठिकाणी बोलवलेलं आहे. पुढचा मुद्दा बघा, सक्त मनाई असलेल्या वस्तू. आता पुस्तके, वह्या असतील, मोबाईल असेल, कॅल्क्युलेटर असेल, स्मार्टवॉच असेल, इलेक्ट्रॉनिक कोणतीही उपकरणे असतील, हे परीक्षा केंद्रावरती अलाउड नाहीये. ते तुम्हाला बाहेरच ठेवावं लागणार. त्यामुळे शक्यतोवर घरी ठेवा किंवा सोबत कोणाकडे तुम्हाला द्यावे लागतील, तिथे तुम्हाला अलाउ केले जाणार नाही. त्यानंतर वेळेचे आणि जे काही प्रवेशाचे गणित आहे, तुम्हाला जो रिपोर्टिंग टायमिंग दिलेला आहे त्या रिपोर्टिंग टायमिंगच्या आत तुम्हाला पोहोचायचंय. तिथे साधारणतः एक 30 मिनिटं किंवा 35 मिनिटं अगोदर पोहोचा, जेणेकरून तुमचं गेट क्लोजर जो टायमिंग आहे त्या टायमिंगच्या आत तुम्हाला त्या ठिकाणी पोहोचणार. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमची जी काही सुरक्षा आहे ही बायोमेट्रिक पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे तुमच्या हातावर शक्यतोवर महिला वर्गासाठी कुठली मेहंदी असेल, शाई असेल तर ह्या गोष्टी असतील तर तुम्ही आजच त्या रिमूव्ह करा, लक्षात घ्या. तिथे बायोमेट्रिक स्कॅनिंगला तुम्हाला अडचण येऊ शकते, प्रवेशाला अडचण येऊ शकते. त्यामुळे अशा गोष्टी असतील तर तुम्ही आजच त्या रिमूव्ह करून घ्यायच्या आहेत. ओके. आता त्याच्यानंतर बघा, तुम्हाला त्या ठिकाणी लॉग इन करावं लागणार आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही कॉम्प्युटरवरती परीक्षेला बसणार त्यावेळेस तुमचा आयडी आणि पासवर्ड तिथे लागणार आहे. त्याच्यामुळे याची गोपनीयता तुम्हाला ठेवा. आयडी पासवर्ड व्यवस्थित तुमच्या लक्षात राहील अशा पद्धतीने तुम्ही तो पाठ करून घ्या. तुम्हाला तिथे टाकावं लागणार आहे. बघा इथे म्हटलंय, युजर आयडी आणि पासवर्ड स्क्रीनवर टाईप करावा लागेल. माहितीची खात्री करा व डेटा व्यवस्थित व्यक्तीला दिल्यास किंवा त्याचा आयडी पासवर्ड शेअर केल्यास याला सर्वस्वी उमेदवार जबाबदार राहील. त्याच्यामुळे तुम्हाला या गोष्टींची काळजी घ्यायची. आता बघा, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, या संबंधीच्या तुम्हाला सूचना देण्यात आलेल्या आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या संबंधी तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या नंबरवरती कॉल करा. तुम्हाला या संबंधित सविस्तर माहिती दिली जाईल. तर तुम्हाला आगामी म्हणजे उद्यापासून जी परीक्षा सुरू होते त्या परीक्षेसाठी इन्फिनिटी अकॅडमी कडून खूप खूप शुभेच्छा. तसेच उद्या परीक्षा झाल्यानंतर तुम्हाला पेपर कसा होता या संबंधीचं विश्लेषण सुद्धा आम्ही या चॅनलवरती घेऊन येणार आहोत. त्यामुळे या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.